नांदेड जिल्हा किनवट तालुक्यातील शिवणी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टोम्पे याची मनमानी चालू. तब्बल 4 महिन्यापासून रुग्णवाहिका बंद असल्याची गावकऱ्यांनी केला पर्दाफाश. मिळालेल्या माहितीनुसार शिवणी आणि परिसरातील गरीब रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी इतरत्र नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेचा गरज भासते. मात्र गेल्या 4 महिन्यापासून रुग्णवाहिका खराब असल्याचे सांगून रुग्णसेवा नकारली जात होती. यामुळे अनेक रुग्णांना खाजगी वाहनासाठी हजारो रुपये खर्च करावे लागले, तर काहींना वेळेवर उपचार न मिळाल्याने मनस्ते सहन करावा लागला. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संशय आल्याने गावातील व गावकरी थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विचारपूस केली. सुरुवातीला डॉक्टर टोम्पे यांनी नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचे प्रतिनिधी थेट रुग्णवाहिकेची पाहणी केली असता आश्चर्यकारक बाब म्हणजे 4 महिन्यापासून खराब असलेली रुग्णवाहिका अगदी व्यवस्थित चालू स्थितीत होती. शासकीय मालमत्ता आणि सेवा अनुसूची केवळ स्वतःच्या मनमानी रुग्ण सेवापासून वंचित ठेवण्याच्या डॉक्टर टोम्पे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवणी येथील ग्रामस्थ व या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी काय पावले उचलतात याकडे आता संपूर्ण शिवणी गावचे लक्ष वेधले आहे.